अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या इनिंगबद्दल भारतासह जगभरात उत्सुकता आहे। ट्रम्प यांचं विजन अमेरिका फर्स्ट या धोरणानं प्रेरित असल्याचं दिसतंय। शपथविधीनंतर त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतलेत। डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यानं भारतासह जगावर कोणते परिणाम होणार हेच पाहूयात आजच्या व्हिडिओमधून। डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे। शपथविधीनंतर त्यांनी काही मोठे निर्णय घेतलेत। त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताबद्दलचा दृष्टिकोन काय असेल असा प्रश्न सर्वांनाच पडतोय। शपथविधी सोहळ्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेच 10 मोठे निर्णय घेतलेत। ट्रम्प यांच्या सुरुवातीच्या निर्णयांमध्ये भारताचा कोणताही उल्लेख नाहीये। मात्र नागरिकत्व कायद्यातील बदल, इमिग्रेशनचं कठोर धोरण, अमेरिका फर्स्टचं धोरण अशा काही मुद्द्यांमुळे ट्रम्प यांची दुसरी टर्म भारतासाठी तणावपूर्वक ठरू शकते। अमेरिका फर्स्ट हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं धोरण आहे। त्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान याचा उल्लेख केलाय। तसंच निवडणुकीपूर्वी आपल्या भाषणात ट्रम्प यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेनचा देखील वारंवार उल्लेख केलाय। खरं तर ट्रम्प यांच्या मेक अमेरिका ग्रेट अगेनचा अर्थ म्हणजे सर्व आर्थिक क्रियाकलाप केवळ अमेरिकेत केंद्रित करणं असा कयास बांधला जातोय। भारत आणि अमेरिका हे जगातील 2 मोठे व्यापारी भागीदार आहेत। अमेरिकेनं यंदा भारताला 73 अब्ज डॉलर्सची निर्यात केली आहे, तर 118.8 अब्ज डॉलर्सची आयात केली। याचा अर्थ व्यापार संतुलन भारताच्या बाजूने आहे। 20 जानेवारी रोजी शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकृतपणे अमेरिकेची सत्ता हाती घेतली। अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष बनताच ट्रम्प म्हणाले की अमेरिकन लोकांना समृद्ध करण्यासाठी ते इतर देशांवर शुल्क आणि कर लादतील। आता ट्रम्प यांचं हे विधान भारतासाठी किती चिंतादायक ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमेरिकन प्रशासन रशिया आणि इराणसोबत अनेक दिवसांपासून राजनैतिक तणावाच्या स्थितीत आहे। मात्र भारत या दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी करतो। या 2 देशांकडून तेल खरेदी करू नये यासाठी अमेरिका भारतावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रभाव टाकतात। पण भारताला या दोन्ही देशांकडून कच्चे तेल खरेदी करणे फायदेशीर आहे। रशिया भारताला कमी किमतीत कच्च्या तेलाचा पुरवठा करतो। रशिया आणि इराणकडून तेल खरेदी करू नये यासाठी ट्रम्प यांनी भारतावर अधिक दबाव आणल्यास भारतासाठी आर्थिक आणि राजनैतिक अडचणी निर्माण होऊ शकतात। अध्यक्ष ट्रम्प यांनी उदयोन्मुख ब्रिक्स देशांना अमेरिकेच्या व्यावसायिक वर्चस्वाला आव्हान देण्याचा इशारा दिलाय। तर दुसरीकडे त्यांनी अमेरिकेतील बेकायदेशीर घुसखोरी स्पष्टपणे आणि ठामपणे नाकारली आहे। अमेरिकेतील सर्वात वेगाने वाढणाऱ्या स्थलांतरित लोकसंख्येपैकी एक असलेल्या भारतीय अमेरिकन समुदायावर या बदलाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। ट्रम्प यांना अनेकदा अनप्रेडिक्टेबल म्हटलं जातं, म्हणजेच कोणत्याही मुद्द्यावर त्यांची भूमिका काय असेल हे आधीच सांगता येत नाही। पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनताच डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या वादळी निर्णयामुळे आता जगातील इतर देशांसमोर आव्हान उभं ठाकलंय। मध्य पूर्वेतील संघर्षानंतर रशिया आणि युक्रेनमधील युद्ध हा देखील एक महत्त्वाचा जागतिक मुद्दा बनलाय। ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर आता रशियावर करार करण्यासाठी दबाव आणू शकतात अशी चर्चा सुरू आहे। तर अमेरिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन, रशिया आणि मध्य पूर्वेतील संघर्षाबद्दल वक्तव्य केलं होतं। सत्तेत आल्यास ही युद्ध लवकरात लवकर संपतील असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं। रशिया युक्रेन युद्ध संपण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। तर जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याच्या आदेशावर स्वाक्षरी आणि पॅरिस हवामान करारातून बाहेर पडण्याची घोषणा या दोन्ही निर्णयांमुळे संपूर्ण जगाचं लक्ष पुन्हा अमेरिकेकडे वेधलं गेलंय। तर मंडळी, ट्रम्प प्रशासन अमेरिका फर्स्ट धोरणावर भर देत आहे। त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी समीकरण बदलणार का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।